प्रिय स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर पहिले सूर्यासारखे उन्हात जळायला शिका. हा फक्त एक विचार नाही, तर जीवनाचा अटळ नियम आहे. सोने जसे अग्नीत तापल्यावरच कुंदन बनते, तसेच माणूसही कठीण परिस्थितीतून गेल्यावरच खऱ्या अर्थाने मजबूत बनतो. स्वामी समर्थ महाराज आपल्याला शिकवतात की संकट म्हणजे शिक्षा नाही, ती परमेश्वराची परीक्षा आहे. जो भक्त संकटातही श्रद्धा सोडत नाही, त्याचे आयुष्य अधिक तेजस्वी होते. आज प्रत्येकाला यश हवे आहे, पण संघर्ष नको आहे. प्रत्येकाला मान-सन्मान हवा आहे, पण त्यासाठी लागणारा त्याग नको आहे. लक्षात ठेवा, सावलीत उभे राहून कोणीही सूर्य होत नाही. कठीण परिस्थिती माणसाला तोडण्यासाठी येत नाही, तर त्याच्या आत दडलेली खरी ताकद जगासमोर आणण्यासाठी येते. वादळातच झाडांच्या मुळांची खरी परीक्षा होते, तसेच संकटातच माणसाच्या श्रद्धा, संयम आणि धैर्याची परीक्षा होते. स्वामी समर्थ महाराजांचा संदेश स्पष्ट आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचे बळ आहे. जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा स्वामी नवीन मार्ग निर्माण करतात. पण त्यासाठी भक्ताने धैर्य, संयम आणि विश्वास सोडू नये. आणखी एक शायरी. उन्हाने कधी सूर्यास तेज द्यायला शिकवलं नाही. संकटांनी कधी भक्ताला हरवून टाकलं नाही. स्वामींवर ज्याचा अढळ विश्वास असतो, त्याला कोणताही अंधार कायमचा रोखू शकत नाही. म्हणून जीवनात संकटे आली तर रडू नका. त्यांना नमस्कार करा, कारण तीच संकटे तुमच्या यशाची पायरी ठरणार आहेत. सूर्यासारखी तेजस्वी व्हायचे असेल, तर आधी संघर्षाची उष्णता सहन करावी लागते. लक्षात ठेवा, पर्वतावर पोहोचणारा प्रत्येक माणूस सुरुवातीला पायथ्याशीच उभा असतो. पण तो प्रत्येक पाऊल धैर्याने टाकत राहतो. जीवनही असेच आहे. जो संकटांना घाबरतो, तो अर्ध्या वाटेत थांबतो, पण जो स्वामींचे नाम घेऊन पुढे चालत राहतो, त्याच्यासाठी अशक्यही शक्य होते. शायरी. वादळांना सांगून ठेवा, माझा मार्ग अडवू नका. स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत, मला घाबरवू नका. जितका संघर्ष वाढेल तितके धैर्य वाढत जाईल. स्वामींच्या कृपेने प्रत्येक अंधार प्रकाशात बदलून जाईल. स्वामी समर्थ महाराज सांगतात की, संकट आल्यावर स्वतःला दुर्दैवी समजू नका. कारण देव मोठी जबाबदारी त्यालाच देतो, जो ती पेलण्याची ताकद ठेवतो. प्रत्येक वेदना तुम्हाला अधिक परिपक्व बनवते, प्रत्येक अपयश तुम्हाला यशासाठी तयार करते आणि प्रत्येक संघर्ष तुमच्या व्यक्तिमत्वाला नवे तेज देतो. नदी जेव्हा खडकांना धडकते तेव्हा ती थांबत नाही, उलट स्वतःचा मार्ग तयार करते. त्याचप्रमाणे भक्ताने परिस्थितीसमोर हार मानू नये. मार्ग नसेल तर स्वामींवर विश्वास ठेवून नवीन मार्ग निर्माण करावा. शायरी. जखमा लपवू नका, त्या संघर्षाच्या खुणा असतात. अश्रूंची भीती बाळगू नका, ते अनुभवांची फुले असतात. स्वामींच्या चरणी ज्याने विश्वास ठेवला, त्याच्या प्रत्येक संकटात विजयाची पहाट असते. म्हणून, जीवनात कोणी साथ दिली नाही तरी निराश होऊ नका. सूर्य रोज एकटाच उगवतो, पण संपूर्ण जगाला प्रकाश देतो. तसेच स्वामी भक्तानेही परिस्थिती काहीही असो, आपल्या चांगुलपणाचा आणि सत्याचा मार्ग कधी सोडू नये. स्वामी समर्थ सांगतात, जीवनात कधीही परिस्थितीला दोष देऊ नका. कारण परिस्थिती माणसाची परीक्षा घेते, पण श्रद्धा त्याला त्या परीक्षेत यशस्वी करते. सोने जेव्हा अग्नीत तापते, तेव्हाच ते अधिक शुद्ध आणि मौल्यवान बनते. त्याचप्रमाणे भक्ताचे जीवनही संकटांच्या अग्नीतूनच उजळून निघते. आज अनेक जण म्हणतात, माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी का येतात? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या झाडाला सर्वाधिक फळे लागतात, त्यालाच सर्वाधिक दगड मारले जातात. म्हणूनच तुमच्यावर संकटे येत असतील, तर समजा स्वामी तुम्हाला अधिक उंचीवर नेण्यासाठी तयार करत आहेत. शायरी. रस्ता कठीण असला तरी पावले थांबू देऊ नका. स्वामींचे नाव घेऊन संकटांना घाबरू नका. रात्र कितीही काळी असली तरी पहाट उगवणारच. श्रद्धेचा दीप जळत राहिला तर विजय मिळणारच. स्वामी समर्थांचा एक मोठा संदेश आहे, धैर्य कधीही सोडू नका. कारण धैर्य संपले की माणूस जिवंत असूनही हरतो. पण श्रद्धा आणि संयम जिवंत असतील, तर पराभवही विजयाची सुरुवात ठरतो. लक्षात ठेवा, बियाणे जमिनीत पुरले जाते म्हणून ते संपत नाही, उलट त्यातून विशाल वृक्ष जन्माला येतो. तसेच तुमच्या आयुष्यातील अंधार हा शेवट नसतो, तर नव्या प्रकाशाची सुरुवात असते. स्वामींवर विश्वास ठेवणारा भक्त कधीही एकटा नसतो. जगाने साथ सोडली तरी स्वामींची कृपा त्याच्या पाठीशी असते. म्हणून इतरांकडून अपेक्षा कमी ठेवा आणि स्वामींवरील विश्वास अधिक ठेवा. कारण माणसे बदलू शकतात, पण स्वामींची कृपा कधी बदलत नाही. शायरी. संकटांच्या वाळवंटातही आशेचे झरे वाहतात. स्वामींचे नाम घेताच दुःखाचे ढग दूर पळतात. ज्याच्या हृदयात श्रद्धेचा दिवा अखंड पेटलेला असतो, त्याच्या जीवनात स्वामींचा आशीर्वाद सदैव नांदत असतो. म्हणून आज एक संकल्प करा, परिस्थिती कितीही कठीण असली, लोक कितीही विरोधात असले, तरी सत्याचा मार्ग सोडायचा नाही, चांगुलपणा सोडायचा नाही आणि श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण थांबवायचे नाही.
कारण ज्याच्या ओठांवर नाम आणि हृदयात श्रद्धा असते त्याचा विजय निश्चित असतो. जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वेळ बदलायला वेळ लागत नाही. आज जे अशक्य वाटते ते उद्या स्वामींच्या कृपेने सहज शक्य होऊ शकते. म्हणून वाईट काळ आला म्हणून खचून जाऊ नका. कारण रात्र कितीही लांब असली तरी सूर्योदय अटळ असतो. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक संकट हे तुमचे नुकसान करण्यासाठी येत नाही. अनेक संकटे तुम्हाला योग्य मार्गावर आणण्यासाठी येतात. काही वेळा देव आपल्या इच्छा पूर्ण करत नाही, कारण त्याच्याकडे आपल्यासाठी त्याहूनही मोठे आणि चांगले काहीतरी राखून ठेवलेले असते. कुंभार मातीला आकार देताना तिला वारंवार थोपटतो, दाबतो आणि अग्नीत भाजतो. त्या प्रक्रियेनंतरच साधी माती सुंदर आणि मजबूत मडके बनते. तसेच स्वामी आपल्या भक्ताला जीवनातील संकटांतून घडवत असतात. म्हणून अडचणींना शिक्षा समजू नका, त्या स्वामींचे घडविणारे आशीर्वाद समजा. शायरी. वाट कितीही अवघड असो, चालणे कधी थांबवू नका. स्वामींच्या नावावरचा विश्वास कधी ढळू देऊ नका. परीक्षा जितकी कठीण तितके फळही मोठे असते. श्रद्धेने चालणाऱ्यांच्या पाठीशी स्वामींचे छत्र असते. प्रिय भक्तांनो, लोक तुमच्यावर टीका करतील, तुमच्या चुका मोजतील, तुमच्या अपयशावर हसतील. पण गरुडाला कावळ्यांच्या ओरडण्याने उडणे थांबवावे लागत नाही. तो अधिक उंच भरारी घेतो. तसेच तुम्हीही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता तुमचे कर्म करत राहा. कारण तुमचा न्याय लोक करणार नाहीत, तुमचा न्याय परमेश्वर करेल. जीवनात संयम हा सर्वात मोठा गुण आहे. झाड लावल्याबरोबर फळ मिळत नाही. त्यासाठी काळ, काळजी आणि विश्वास लागतो. त्याचप्रमाणे स्वामींच्या कृपेचे फळही योग्य वेळीच मिळते. म्हणून अधीर होऊ नका. शायरी. विश्वासाच्या दिव्याला वाऱ्याने विझवू नका. स्वामींच्या कृपेवर संशय कधी आणू नका. आजचे अश्रू उद्याच्या आनंदात बदलतील. नामस्मरण करणाऱ्यांचे दिवस नक्कीच उजळतील. म्हणून आजपासून एकच निर्धार करा, कोणत्याही परिस्थितीत मनात नकारात्मक विचार येऊ देणार नाही. संकट आले तर घाबरणार नाही. अपयश आले तर थांबणार नाही. आणि यश आले तरी अहंकार करणार नाही. कारण ज्याच्या मनात नम्रता, ओठांवर श्री स्वामी समर्थांचे नाम आणि हृदयात अढळ श्रद्धा असते, त्याचे जीवन स्वतः स्वामी समर्थ उजळून टाकतात. लक्षात ठेवा, नदी जेव्हा समुद्राकडे प्रवास करते तेव्हा तिच्या वाटेत दगडही येतात, वळणेही येतात आणि खोल दऱ्याही येतात. पण ती कधी थांबत नाही. कारण तिला आपल्या ध्येयावर विश्वास असतो. तसेच भक्ताच्या जीवनातही संकटे, अपमान, अपयश आणि अडथळे येतात. पण ज्याच्या हृदयात श्री स्वामी समर्थ हे नाम अखंड घुमत असते, त्याला कोणतीही शक्ती त्याच्या ध्येयापासून दूर करू शकत नाही. स्वामी समर्थ सांगतात, श्रद्धा आणि सबुरी हेच भक्ताचे सर्वात मोठे धन आहे. संकटात घाबरणारा नव्हे, तर संकटातही स्वामींचे नाम घेणारा भक्त खरा विजेता ठरतो. कारण संकट कायमचे राहत नाही, पण त्या संकटात केलेले नामस्मरण आयुष्यभराचे सामर्थ्य देऊन जाते. शायरी. वादळे आली म्हणून दीप विझत नसतो. स्वामींच्या कृपेने तो अधिक तेजाने जळत असतो. अंधार कितीही दाटला तरी पहाट थांबत नाही. श्रद्धेच्या मार्गावर चालणाऱ्यांची साथ स्वामी कधी सोडत नाही. प्रिय भक्तांनो, आज अनेक लोक यशासाठी धावतात, पण मनःशांती हरवून बसतात. पैसा मिळतो, प्रतिष्ठा मिळते, पण समाधान मिळत नाही. कारण समाधान हे बाहेर नसते, ते स्वामींच्या चरणी असते. ज्या क्षणी माणूस स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो, त्या क्षणी त्याच्या मनातील भीती, चिंता आणि असुरक्षितता हळूहळू नाहीशी होऊ लागते. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामाने करा. प्रत्येक कार्य करण्यापूर्वी त्यांना वंदन करा आणि प्रत्येक यशाचे श्रेय त्यांनाच द्या. कारण जिथे अहंकार संपतो, तिथे स्वामींची कृपा सुरू होते. शायरी. हात जोडले स्वामींसमोर, चिंता सारी दूर झाली. नाम घेताच अंतरी आशेची नवी पहाट उगवली. ज्याने स्वामींवर विश्वास ठेवला अढळ आणि खरा, त्याच्या जीवनात आनंदाचा वाहू लागला झरा. शेवटी एवढेच सांगतो, कोणतीही परिस्थिती कायमची नसते. दुःख कायम राहत नाही आणि सुखही कायम राहत नाही. पण स्वामी समर्थांची कृपा आणि नामस्मरण कायम सोबत राहते. म्हणून धैर्य ठेवा, सत्याचा मार्ग सोडू नका, चांगले कर्म करत राहा आणि प्रत्येक श्वासागणिक मनात एकच जप ठेवा. जीवनात कितीही ज्ञान मिळवले, कितीही संपत्ती कमावली, कितीही मोठे पद मिळवले, तरी जर मनात नम्रता नसेल तर त्या सर्व गोष्टींचे मूल्य कमी होते. स्वामी समर्थांना अहंकार कधीच प्रिय नव्हता. त्यांना प्रिय होता तो साधेपणा, प्रामाणिकपणा आणि निरपेक्ष प्रेम. आज माणूस स्वतःला सिद्ध करण्यात इतका व्यस्त झाला आहे की स्वतःला ओळखायलाच विसरला आहे. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी जगणारा माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही. पण जो स्वामींच्या चरणी स्वतःला समर्पित करतो, त्याच्या मनात समाधानाचा दिवा कायम प्रज्वलित राहतो. स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे, कर्तव्य करा, पण कर्तेपणाचा अभिमान बाळगू नका. कारण जे काही आपल्या जीवनात आहे, ते त्यांच्या कृपेनेच आहे. आपण फक्त निमित्त आहोत, कार्य करवून घेणारे स्वामीच आहेत. कधीही कोणाचा अपमान करू नका.
एखादा गरीब असेल, अशिक्षित असेल किंवा अडचणीत असेल म्हणून त्याला कमी समजू नका. स्वामी प्रत्येक जीवामध्ये आहेत. ज्या नजरेत सर्वांबद्दल प्रेम असते, त्याच नजरेत स्वामींचे दर्शन घडते. शायरी. अहंकाराचे ओझे जिथे, तिथे कृपा थांबून जाते. नम्रतेच्या एका फुलाने स्वामींची माया खुलते. जो प्रत्येक जीवात स्वामींचे रूप पाहतो, त्याच्या जीवनात आनंदाचा अखंड दीप पेटतो. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रार्थना म्हणजे फक्त काही मागणे नाही. प्रार्थना म्हणजे स्वतःला स्वामींच्या इच्छेला अर्पण करणे. कधी कधी आपण जे मागतो ते मिळत नाही, कारण स्वामींना माहीत असते की आपल्यासाठी त्याहून अधिक चांगले काहीतरी राखून ठेवले आहे. म्हणून प्रार्थना करताना मागण्यापेक्षा विश्वास ठेवा. संकट आले तर घाबरू नका. यश मिळाले तर गर्व करू नका. अपयश आले तर निराश होऊ नका. प्रत्येक परिस्थितीत एकच भावना ठेवा, स्वामी, जे काही घडते आहे ते तुमच्या इच्छेनेच घडते आहे. मला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. शेवटी एवढेच. जगात अनेक आधार मिळतील, पण ते तात्पुरते असतील. स्वामी समर्थांचा आधार मात्र आयुष्यभर साथ देणारा आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस श्रद्धेने जगा, प्रत्येक कर्म प्रामाणिकपणे करा आणि प्रत्येक क्षणी प्रेमाने जपा. आयुष्यात काही वेळा अशी परिस्थिती येते की सर्व मार्ग बंद झाले आहेत असे वाटते. आपल्या प्रयत्नांनाही यश येत नाही, जवळची माणसेही दूर जातात आणि मन निराशेच्या अंधारात हरवून जाते. अशा वेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा, जिथे मानवी शक्ती संपते, तिथून स्वामी समर्थांची कृपा सुरू होते. अनेक भक्तांच्या जीवनात असे प्रसंग आले की सर्वांनी त्यांना नकार दिला, पण स्वामींनी त्यांचा हात कधी सोडला नाही. म्हणून परिस्थितीकडे पाहून श्रद्धा बदलू नका. परिस्थिती बदलायला वेळ लागेल, पण स्वामींची कृपा एका क्षणात जीवनाला नवी दिशा देऊ शकते. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की श्रद्धा म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नव्हे, तर चमत्कार होण्यापूर्वीही अढळ विश्वास ठेवणे होय. जेव्हा मन म्हणते, आता काहीच होणार नाही, तेव्हाच भक्ताचे हृदय म्हणते, माझे स्वामी आहेत, ते नक्की मार्ग काढतील. लक्षात ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवणारा माणूस कधीच एकटा नसतो. जगाने साथ सोडली तरी स्वामींचा अदृश्य हात त्याच्या पाठीशी असतो. म्हणून अडचणींना घाबरू नका, त्या तुमच्या श्रद्धेची परीक्षा आहेत, शिक्षा नाहीत. शायरी. अंधार दाटला तरी आशेचा दिवा विझू देऊ नका. स्वामींच्या नामाचा धागा कधीही तुटू देऊ नका. वादळे कितीही आली तरी नाव किनाऱ्याला लागते. जिथे स्वामींची कृपा असते, तिथे प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य होते. प्रिय भक्तांनो, आजपासून एक संकल्प करा, कोणत्याही संकटात तक्रार करण्यापूर्वी 10 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करायचा. कोणावर राग येण्यापूर्वी स्वतःच्या मनाला शांत करायचे. दुसऱ्याच्या चुका मोजण्याऐवजी स्वतःचे आचरण सुधारायचे. कारण जो स्वतःला बदलतो, त्याचे संपूर्ण जीवन बदलते. स्वामी समर्थांचा खरा भक्त तोच, जो फक्त मंदिरात नव्हे तर आपल्या वागण्यात, बोलण्यात आणि कर्मातही स्वामींचे संस्कार जपतो. गोड बोलणे, सत्याने वागणे, गरजूला मदत करणे, आई वडिलांचा सन्मान करणे आणि कोणाचेही मन न दुखावणे, हीच स्वामींची खरी पूजा आहे. शेवटी एवढेच. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, माणसे बदलतात, पण स्वामी समर्थांचे प्रेम आणि कृपा कधी बदलत नाही. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आला तरी मनात एकच विश्वास ठेवा, माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत, मग मला कशाची भीती. जीवनाचा खरा अर्थ फक्त मोठे होण्यात नाही, तर मोठेपण टिकवून ठेवण्यात आहे. झाड जितके फळांनी भरते तितके ते खाली झुकते. त्याचप्रमाणे माणूस जितका यशस्वी होईल, तितका तो नम्र झाला पाहिजे. नम्रता हीच स्वामी समर्थांच्या भक्ताची खरी ओळख आहे. आजच्या काळात लोक बाह्य सौंदर्याला महत्त्व देतात, पण स्वामींना मनाचे सौंदर्य प्रिय आहे. मनात जर प्रेम, दया, करुणा आणि क्षमा असेल, तर त्या मनात स्वामी स्वतः निवास करतात. म्हणून चेहरा सुंदर करण्यापेक्षा चारित्र्य सुंदर करण्याचा प्रयत्न करा. स्वामी समर्थ सांगतात, जे पेराल तेच उगवेल. म्हणून प्रत्येक विचार चांगला ठेवा, प्रत्येक शब्द गोड ठेवा आणि प्रत्येक कर्म पवित्र ठेवा. कारण आज केलेले कर्मच उद्याचे भाग्य घडवत असते. कधीही दुसऱ्याच्या अपयशावर हसू नका. आज त्याच्यावर वेळ आली आहे, उद्या आपल्यावरही येऊ शकते. म्हणून दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा. ज्याच्या डोळ्यातील अश्रू पुसता, त्याच क्षणी स्वामींचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात प्रवेश करतो. शायरी. संपत्तीने नव्हे, संस्कारांनी माणूस मोठा ठरतो. स्वामींच्या चरणी नम्र झालेला कधीच खाली पडत नाही. दया, क्षमा आणि प्रेम ज्याच्या हृदयात फुलते, त्याच्या जीवनात स्वामींची कृपा अखंड बरसते. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस हा स्वामींनी दिलेला नवा आशीर्वाद आहे. काल जे झाले त्याची खंत करू नका आणि उद्याची अति चिंता करू नका. आजचा दिवस सत्कर्माने जगा. कारण वर्तमानात केलेले चांगले कर्मच भविष्य उज्ज्वल बनवते. कधी कधी स्वामी आपली इच्छा पूर्ण करत नाहीत, कारण ते आपल्यासाठी त्याहून अधिक चांगली योजना तयार करत असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी हेच मला मिळू दे असे म्हणण्याऐवजी, स्वामी,
जे माझ्या हिताचे आहे तेच मला द्या, अशी प्रार्थना करा. श्रद्धा ही व्यवहाराप्रमाणे नसते. इच्छा पूर्ण झाली तरच विश्वास ठेवीन, हा भक्तीचा मार्ग नाही. खरी भक्ती म्हणजे परिस्थिती कशीही असली तरी स्वामींच्या चरणांवरील विश्वास अढळ ठेवणे. समारोप. म्हणून प्रिय स्वामी भक्तांनो, जीवनात कितीही वादळे आली, कितीही परीक्षा आल्या, कितीही लोकांनी साथ सोडली, तरी स्वामी समर्थांचे नाव कधी सोडू नका. कारण आजच्या या प्रवचनाचा पुढील विचार मनापासून ऐका. अनेक जण विचारतात, स्वामींची कृपा आपल्यावर आहे हे कसे ओळखायचे? याचे उत्तर फार सोपे आहे. जेव्हा संकटातही तुमचा विश्वास ढळत नाही, अपमान झाला तरी मनात सुडाची भावना येत नाही, यश मिळाले तरी अहंकार वाढत नाही आणि अपयश आले तरी प्रयत्न थांबत नाहीत, समजा स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. स्वामी समर्थ कधीच प्रत्येक भक्ताचे आयुष्य संकटमुक्त करत नाहीत, पण प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मात्र नक्की देतात. कारण संकटे टाळण्यापेक्षा त्यातून घडवणे हेच स्वामींचे कार्य आहे. लक्षात ठेवा, जीवनात 3 गोष्टी कधीही सोडू नका: श्रद्धा, संयम आणि सत्कर्म. श्रद्धा तुम्हाला स्वामींशी जोडते, संयम योग्य वेळेची वाट पाहायला शिकवतो आणि सत्कर्म तुमचे भविष्य उज्ज्वल बनवते. या 3 गोष्टी ज्या व्यक्तीच्या जीवनात असतात, त्याला यशापासून कोणीही दूर ठेवू शकत नाही. आज माणूस देवाकडे खूप काही मागतो, पण स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी ठेवत नाही. आपण प्रार्थना करतो, स्वामी, माझे दुःख दूर करा. पण स्वामी जणू सांगतात, प्रथम तुझा राग, अहंकार, मत्सर आणि लोभ दूर कर, मग तुझे अर्धे दुःख आपोआप निघून जाईल. म्हणून रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी आज कोणाचे मन दुखावले नाही ना? मी आज कोणाला मदत केली का? मी आज स्वामींचे नाम किती वेळा घेतले? मी आज माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण केले का? जर या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक असतील, तर समजा तुम्ही स्वामींच्या मार्गावर योग्य दिशेने चालत आहात. शायरी. स्वामींचे नाम ओठी, मनात श्रद्धेचा प्रकाश. संकटांच्या अंधारातही दिसतो आशेचा सुवास. जो स्वतःला बदलतो, त्याचे नशीबही बदलते. स्वामींच्या कृपेने कोरडे जीवनही फुलून येते. प्रिय भक्तांनो, कधीही देवाशी व्यवहार करू नका. हे मिळाले तरच पूजा करीन, असे म्हणू नका. प्रेमाला अट नसते, भक्तीला सौदा नसतो आणि श्रद्धेला अपेक्षा नसते. स्वामींवर प्रेम करा, कारण ते तुमचे आहेत, फक्त गरजेच्या वेळी नव्हे, तर प्रत्येक श्वासात. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळेचा कधीही गर्व करू नका. वेळ राजालाही रंक बनवू शकते आणि रंकालाही राजा बनवू शकते. म्हणून प्रत्येक क्षणी नम्र राहा, कृतज्ञ राहा आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक राहा. अंतिम संदेश. जीवनात जर कधी असे वाटले की आता कोणीच आपले नाही, तर डोळे मिटा आणि मनापासून एकदाच म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, त्या एका नामात इतकी शक्ती आहे की ती खचलेल्या मनाला धैर्य देते, रडणाऱ्या डोळ्यांना आशा देते आणि अंधारलेल्या जीवनाला प्रकाश देते. म्हणून प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वास एकाच भावनेने जगा. करता करविता एकच स्वामी, आम्ही फक्त त्यांच्या इच्छेचे निमित्त. जीवनात अनेक वेळा आपल्याला असे वाटते की आपण खूप प्रयत्न करतो, तरीही अपेक्षित यश मिळत नाही. अशा वेळी निराश होण्याऐवजी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच तुमच्या प्रयत्नांना वाया जाऊ देत नाहीत. प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न तुमच्या भविष्यासाठी एक मजबूत पाया तयार करत असतो. आज जे अपयश वाटते, तेच उद्या मोठ्या यशाची सुरुवात ठरते. स्वामी समर्थ जणू सांगतात, भक्ता, तुझ्या हातात कर्म आहे, फळ माझ्या हातात आहे. तू तुझे कर्तव्य निष्ठेने करत राहा, योग्य वेळ आल्यावर मी तुला तुझे हक्काचे फळ नक्की देईन. लक्षात ठेवा, झाड लावल्याबरोबर फळ मिळत नाही. त्यासाठी पाणी द्यावे लागते, काळजी घ्यावी लागते आणि संयम ठेवावा लागतो. तसेच भक्तीचेही आहे. नामस्मरण, प्रार्थना, सत्कर्म आणि सेवाभाव यांची बीजे आज पेरा, त्याचे गोड फळ योग्य वेळी नक्की मिळेल. कधीही दुसऱ्याच्या सुखाचा मत्सर करू नका. प्रत्येकाचे नशीब, संघर्ष आणि वेळ वेगळी असते. स्वामी प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुसार आणि योग्य वेळी देतात. म्हणून दुसऱ्याकडे पाहून दुःखी होऊ नका, स्वतःच्या जीवनात कृतज्ञतेचा दीप प्रज्वलित करा. एक गोष्ट नेहमी स्मरणात ठेवा, ज्याच्या मनात क्षमा असते, त्याच्या जीवनात शांती असते. ज्याच्या मनात दया असते, त्याच्या जीवनात स्वामींचा वास असतो. आणि ज्याच्या मनात अहंकार नसतो, त्याच्यावर स्वामींची कृपादृष्टी सदैव राहते. शायरी. स्वामींच्या चरणी ठेवला विश्वास, संकटांमध्येही मिळाला धीर खास. कर्तव्य, श्रद्धा आणि प्रेम जपले ज्याने, त्याच्या जीवनात उजळला कृपेचा प्रकाश. प्रिय भक्तांनो, जीवनात कितीही मोठे वादळ आले तरी तुमच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाम कायम ठेवा. कारण नावेत बसलेला नावाडी जसा वादळातून किनाऱ्यापर्यंत पोहोचवतो, तसेच स्वामींचे नाम तुम्हाला प्रत्येक संकटातून सुरक्षित बाहेर काढण्याचे सामर्थ्य देते. आजपासून एक छोटासा संकल्प करा, कोणालाही कटू शब्द बोलणार नाही, कोणाचे वाईट चिंतन करणार नाही, दररोज काही वेळ नामस्मरण करीन आणि शक्य तितकी निस्वार्थ सेवा करीन.
हा संकल्पच तुमच्या जीवनात स्वामींच्या कृपेचे दार उघडेल. अंतिम संदेश. श्रद्धा असेल तर मार्ग सापडतो. संयम असेल तर वेळ साथ देते. स्वामींचे नाम हृदयात असेल तर अशक्य वाटणारी प्रत्येक गोष्ट शक्य होते. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट एकाच भावनेने करा. आपण अनेकदा म्हणतो, स्वामी, मला शांतता द्या. पण शांतता बाहेरच्या परिस्थितीत नसते, ती आपल्या अंतःकरणात असते. ज्या मनात श्रद्धा असते, त्या मनात भीती राहत नाही. ज्या मनात समाधान असते, त्या मनात लोभ राहत नाही. आणि ज्या मनात स्वामींचे अखंड नाम असते, त्या मनात दुःख जास्त काळ टिकत नाही. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की, जीवनात कितीही मोठे संकट आले तरी आपल्या मनाचा तोल ढळू देऊ नका. समुद्रावर कितीही मोठ्या लाटा आल्या, तरी समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. तसेच भक्तानेही परिस्थिती कशीही असली तरी आपली नीती, आपला संयम आणि आपली श्रद्धा कधीही सोडू नये. लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस हा स्वामींनी दिलेला एक नवा आशीर्वाद आहे. काल काय झाले याचा पश्चात्ताप करत बसू नका आणि उद्या काय होईल याची अनावश्यक चिंता करू नका. आजचा दिवस सत्कर्माने, सेवाभावाने आणि नामस्मरणाने भरून टाका. कारण वर्तमान क्षणात जगणाऱ्यालाच खऱ्या आनंदाचा अनुभव मिळतो. आज अनेक जण संपत्ती जमवण्यात आयुष्य घालवतात, पण मनाची श्रीमंती विसरतात. पैसा आवश्यक आहे, पण तोच सर्वस्व नाही. माणसाने अशी संपत्ती कमवा जी मृत्यूनंतरही तुमच्यासोबत राहील. ती म्हणजे चांगले कर्म, निरपेक्ष सेवा, प्रेमळ वाणी आणि स्वामींची अखंड भक्ती. स्वामी समर्थ जणू सांगतात, भक्ता, तुझ्या घरात किती धन आहे हे मला महत्त्वाचे नाही. पण तुझ्या मनात किती प्रेम, दया आणि क्षमा आहे, हेच माझ्यासाठी खरे धन आहे. म्हणून कधीही कोणाचा अपमान करू नका. तुमच्या एका शब्दाने कोणाच्या डोळ्यांत अश्रू आले, तर त्या अश्रूंचा हिशेबही कर्माच्या न्यायात लिहिला जातो. पण तुमच्या एका प्रेमळ शब्दाने जर कोणाच्या चेहऱ्यावर हसू फुलले, तर त्या हसण्याचे पुण्यही स्वामी तुमच्या खात्यात जमा करतात. शायरी. दया असेल हृदयात, तर स्वामी जवळ असतात. क्षमा असेल स्वभावात, तर संकटेही हरतात. नामाचा दिवा जो अंतरी सतत तेवत ठेवतो, त्याच्या जीवनात स्वामी स्वतः प्रकाश बनून येतात. प्रिय भक्तांनो, एक गोष्ट कायम स्मरणात ठेवा, स्वामींना मोठे हार, मोठे नैवेद्य किंवा मोठे दान नको असते. त्यांना हवे असते निष्कपट मन, प्रामाणिक आचरण आणि अढळ श्रद्धा. भक्तीचा खरा अर्थ मंदिरात जाऊन नमस्कार करण्यात नाही, तर प्रत्येक माणसामध्ये परमेश्वराचे रूप पाहण्यात आहे. आजपासून एक संकल्प करा, रोज किमान काही वेळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करीन. कोणावरही द्वेष ठेवणार नाही. आई वडिलांचा आदर करीन, गरजूंना मदत करीन आणि प्रत्येक कर्म प्रामाणिकपणे पार पाडीन. हा संकल्पच तुमच्या जीवनात स्वामींच्या कृपेचा अखंड प्रवाह सुरू करेल. या सुंदर संकल्पाचा शेवट एका महत्त्वाच्या विचाराने करूया. जीवनात प्रत्येक वेळी आपल्या मनासारखे घडेलच असे नाही. काही वेळा प्रयत्न करूनही अपयश येईल, काही वेळा जवळची माणसे दूर जातील, तर काही वेळा विनाकारण टीका सहन करावी लागेल. पण अशा प्रत्येक क्षणी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाम असते, त्याच्या पाठीशी स्वामींचे अदृश्य संरक्षण सदैव उभे असते. स्वामी समर्थ आपल्याला धैर्य, संयम आणि विश्वासाचा मार्ग दाखवतात. ते जणू सांगतात, भक्ता, संकटे तुझी परीक्षा घेण्यासाठी येतात, तुला हरवण्यासाठी नाहीत. प्रत्येक अडचणीतून तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी माझी कृपा तुझ्यासोबत असते. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असो, सत्याचा मार्ग कधीही सोडू नका. रागाऐवजी प्रेमाची भाषा बोला, द्वेषाऐवजी क्षमा करा आणि अहंकाराऐवजी नम्रता स्वीकारा. कारण नम्रतेतच भक्तीचे सौंदर्य आहे आणि सेवेतच स्वामींचे खरे दर्शन आहे. शायरी. मनात श्रद्धेचा दीप, ओठी स्वामींचे नाम. संकटांच्या अंधारात मिळतो कृपेचा धाम. प्रेम, दया, क्षमा जपा, हाच भक्तीचा आधार. स्वामी समर्थ कृपेने उजळू जीवन संसार. शेवटी एवढेच सांगू इच्छितो, जगात कितीही धावपळ असली तरी दिवसातील काही क्षण स्वामींसाठी राखून ठेवा. त्या क्षणांत मन शांत करा, नामस्मरण करा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. कारण जेथे श्रद्धा असते तेथे कृपा असते, जेथे कृपा असते तेथे समाधान असते आणि जेथे समाधान असते तेथेच खरा आनंद नांदत असतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जर हे विचार मनाला स्पर्शून गेले असतील, तर आजपासून आपल्या जीवनात प्रेम, सेवा, क्षमा आणि नामस्मरणाचा दीप अखंड तेवत ठेवा. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.